प्रसूत संगी किती शीघ्र दमले होते परमेश्वर परमात्मा म्हणे तो सत सत श्री निवडलेला मग महाराज दुसऱ्याने जोडाय जमणं तुकोबर आहे तो खरं म्हणजे खात्यातीलच्या चरणाचा सगळ्यांच्या भांडणारातला उपदेश पण प्रकरणातीला मग आहे बेटा अभंग तुकाराम महाराजांचा तुकाराम म्हणजे खात्यातील चरणाचा आहे आणि अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे इकडे साईला उभे राहणार इकडे खाली येऊन बसले तर बाजूला इकडे जागा इकडे पुढे या. कीर्तनाला सुरुवात करणारी पहिला मुद्दा असा आहे तुकोबाराच्या गात्यात एकूण अभंग 4092 आहेत. 4092 अभंगामध्ये काही अभंग नामपार आहेत, काही अभंग संतपार आहेत, काही अभंग विनंतीपार आहेत, काही अभंग विनवणीपार आहेत, काही अभंग सालोमालो आहेत, काही अभंग घोंगडी आहेत, काही अभंग पाईक आहेत, काही अभंग व्याभिचारी अभंग आहेत, काही अभंग घोंगडीत आहेत, काही अभंग काला आहेत, काही अभंग भोपाळ आहेत, काही अभंग गवळणी आहेत, तर काही अभंग उपदेशपर आहेत. अख्खा गाथा असा आहे. त्यात काही जे अभंग आहेत ते उपदेशपर आहेत. मग उपदेशामध्ये 2 प्रकार आहेत. काही अभंग जनाला आहेत, काही अभंग मनाला आहेत. उदाहरणार्थ श्लोक स्नेहाची जनाला, पंढरीशी दारे जनाला, आपला तो एक देव करुणी हवा जनाला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला जनाला. पण काही अभंग असे आहेत नको नको मना मनाला. काही अभंग जनाला आहेत आणि काही अभंग मनाला आहेत. आज कीर्तनाला घेतलेला अभंग मनाला नाही जनाला. कीर्तनाला घेतलेला अभंग गात्यातील आहे, कडवे 4 आहेत, उपदेशपर आहे आणि जनाला उपदेश आहे. अभंगातला पहिला मुद्दा फायनल असा. दुसरा मुद्दा ऐकणाऱ्यांची शंका. तुकाराम महाराजांनी हा गाथा माणसासाठी का लिहिला? व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट? त्याला कारण काय? या जगात एकही गोष्ट बिगर कारणाची घडत नाही. माणसं गरीब झाली यालाही कारण आहे. उत्पन्न कमी झालं, व्यसन जास्त झालं. माणसं भिकारी का झाली? उत्पन्न कमी आहे, व्यसन जास्त आहे. माणसं लाचार का झाली? तर स्वाभिमान विकून जगायला लागली. माणसं मूर्खासारखी का वागायला लागली? तर फुकाट मिळालेली लक्ष्मी ही अनितीकडे नेत असते. कमी कष्टामध्ये पैसा मिळाला की तो अनितीला घेऊन येत असतो. माणसं म्हणतात ना तो माणूस येडेवानी का वागतो, माजाटल्यावानी का करतो? तर पैसा फुकाट मिळाला. घामाचा जर पैसा असेल तर तो नीतीकडे नेतो घामाचा. आणि कमी कष्टात जास्त असेल तर तो अनितीकडे नेतो. आणि कधी ध्यानात ठेवायचं, अनितीची लक्ष्मी तात्पुरतं समाधान देते पण नीतीची लक्ष्मी कायमचं समाधान देते. तात्पुरती गाडी घेतील, बंगला बांधतील, सोनं वापर काही करतील, ते काही करतील पण क्षणिक. एका वाक्यात धृतराष्ट्र आंधळा होता, निडाय का अनिती आंधळा होता. त्याच्या डोक्यात एकच खटकी होती, राज्य मिळावं ते फक्त मला, दुसऱ्याला नाही. आणि फुकाट मिळतही होत, त्याला देतही होते लोक. इतका नंगाट गडी आंधळा, तो म्हणला सुईच्या टोकावर मावेल एवढी देणार नाही. तर तुम्ही राज्याची भाषा का करता? इथं अनिती आली. गोपाल कृष्ण हात जोडतायत, 5 गावं घ्या, मिटून टाका, तू तुझं पाय, आम्ही पाहू. परिणाम काय? परिणाम डोकं जागेवर ठेवून ऐका. परिणाम खानदान संपली. खानदान संपली, टपरीला नाव नाही राहिलं. वाचलं का तुम्हाला कुठं अख्ख्या महाराष्ट्रात दुर्योधन पान स्टॉल? वाचलं का कुठं दुःशासन का ढाबा? बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही. आणि कधी ध्यानात ठेवायचं, कौरवांचा नाश पांडवांनी केला नाही, कौरवांचा नाश त्यांच्या कर्मांनी केला आहे. आणि तुमचं माझं जे वाटोळं झालंय ते आपल्या कर्माने झालंय, याला देव जबाबदार नाही.
याचं कारण या आंधळ्या धृतराष्ट्राचं राज्य अनितीचं होतं आणि महाराज नीतीला वागणारा विदूर या पठ्ठ्याने उचकून दिला. जगाच्या पाठीवर नीती जर कुणाकडे असेल तर ती फक्त विदुराकडे. विदुरानं नीती सांगितली तर त्या ग्रंथाचं नाव विदुर नीती झालं. बोला. पण ह्या आंधळ्यानं तो नीतीला सांगणारा उचकून दिला. आणि जेव्हा राज्यातून नीती जाते तेव्हा अधोगती येते. गेला विदूर. ज्या वेळेस घरांमध्ये सासू सासऱ्यांचा तळतळाट होतो तेव्हा घराला उतरती करा लागते. जेव्हा शेतकऱ्याच्या दारातून गाय कत्तल खाण्यात जाते तेव्हा शेतकऱ्यावर कर्ज काढून आत्महत्या करायची पाळी येते. जेव्हा हुंड्यासाठी एक निष्पाप सून जाळली जाते तेव्हा त्या घरातली नीती जाते आणि अनितीनं घर बर्बाद होतं. जी जी माणसं 20-20 लाख रुपये भरून नोकरीला लागलेत त्यांना किती पगार असू द्या समाधान नाही. कारण भरले तेव्हा लागलेत. 10 लाख भरलेत आणि 1000 रुपये पगार घेतात. अरे बावल्या 10 लाखाचं याच 22,000 आहे. तुला अक्कल येईल का? रिटायर झाले काही परमनंट झाले नाही. तुम्ही मला महाराष्ट्रात असा एखादा माणूस दाखवा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. एखाद्याचं नाव सांगा चला. कधीच घडणार नाही. का? ती नीती आहे का अनिती आहे? तुम्ही आजारी आहे का? मग कीर्तनाला दरिद्रेवानी काय बसले तुम्ही? काय पॉझिटिव्ह निघला का? तुम्ही मी भाग्यवान आहे दुसऱ्या लाटेतून वाचलोय. दुसऱ्या लाटेतून वाचलोय. महाराज तुमचा माझा आता जन्म नाही आहे, हा पुनर्जन्म आहे. का पण महामारीतून वाचलोय. हसत हसत जगा. हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल कोण चाली? हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टर महिन्यानं ठेवणारे गेले. पुढे जाऊन सांगा डॉक्टरला काट्यात घालून वजनार नाही इतक्या नोटा देणारी लोक होती गेली. पुढे सांगा यमानं जर लाच घेतली असती तर यांनी चेक यमाला पाठवला असता आणि बाप खाली आणला असता. पण यमानं लाच घेतली नाही. ध्यानात ठेवा बसलेली माणसं. गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, वारकऱ्याची केलेली सेवा आणि काळ्या आईची केलेली सेवा कधी वाया जात नाही. आपण कधीतरी गाईला पाणी पाजलंय, कधीतरी आपण तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी आपण वारकऱ्याच्या पाया पडलोय, कधीतरी आपण कीर्तनकाराच्या पायावर वाकलोय. ते पुण्य आपल्याला 2021 ला काम आलं. यावर तुमचं मत काय? गॅरंटी नाही. हसत हसत जगा, हसत हसत जगा. आता भांडणं करण्यात मजा नाही. आता गळ्यात हात घालून फिरणं गरजेचं आहे. मारामारी नाही. गेले आता ते दिवस. क्षणिक आहे. उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. हेच होतं का नाही? हो, देवानं JR काढलाय. खोकला का ठोकला? खोकला का 3.5 लाखाला ठोकला? काही लोक खोकला दाबून मेली पण खोकली नाही. मेली क्षण भंगूर नाही बरवता भारे जावाना थोडा मारा. क्षण भंगूर नाही बरवता भारे जावाना थोडा माया. क्षण भंगूर नाही बरवता भारे जावाना थोडा माया. भंगूर नाही बरवता भारे जावाना थोडा माया.
भंगूर नाही भरवता सारे सावन थोडा मायाचा दागिना चले गळा पडेल माझा थोडे उतार थोडा वरचा भंगूर नाही भरवता सारे सावन थोडा मायाचा दागिना चले गळा पडेल माझा हुशार थोडा आहे वरचा असा या ठिकाणी सन्माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब, आदरणीय आमदार रमेश अप्पा कराड साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सत्कार नंतर करा, नंतर का आता करायचं आहे. आम्हाला विक्षेप ना करू. तुम्हाला थांबायचं की राहायचंय ते थांबणार आहे. मग जाऊ द्या, घ्या ना हार घालून पटकन. म्हणून या ठिकाणी आदरणीय आमदार रमेश अप्पा कराड साहेब यांचं ते बंद स्वागत करे. करण्यासाठी ज्योतिबा गोरे यांना विनंती करतोय की आपण आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. या बोला बोला. लातूर ग्रामीणच्या आधारवड आदरणीय आमदार रमेश अप्पा कराड साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. मी सन्माननीय ज्योतिबा गोरे यांना विनंती करतोय, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, की आपण आदरणीय आमदार मी रमेश नाही- अप्पाचं या ठिकाणी मी नाही हार्दिक आलो स्वागत पाहिजे करावं. त्याच्यात. अध्यात्मातून प्रबोधनाची चळवळ ताणपणे चालवणारे समाज प्रबोधनकार महाराष्ट्र भूषण हरिभक्त पारायण इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाच्या सोहळ्यामध्ये सारखा सरळ. आदरणीय आमदार रमेश अप्पा कराड साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. यानंतर आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब, औषधाचे लोकप्रिय शेत रस्तेकरी आमदार यांचा सत्कार गोरखजी सावंत यांना विनंती करतोय की टाका विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. इथे काल घेतो इकडे ठेवते. आठव बाई. यानंतर औषधाचे गटविकास अधिकारी सूर्यकांतजी भुजबळ यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान सन्मानी राजकिरणजी साठे यांना विनंती करतो की भुजबळ साहेबांचा आपण या ठिकाणी सत्कार करावा. आदरणीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. नाही काय नाही, चालू द्या. ज्यांनी तिकडे फिरव, माझ्याकडे नको फिरव. धन्यवाद. झालं का? धन्यवाद. एकदा आभार मानून घ्या, म्हणजे परत नंतर थांबत नाही लोक. मी या ठिकाणी सर्व आलेल्या अतिथींचं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. हा. धन्यवाद. महाराज विठाला 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 विठाला. आता काय होतं, ऐकणाऱ्यांना करंट लागला. एक तर 1.5 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर तुम्ही हँगच झालते 1.5 वर्ष. रामभाऊ गेला गेला, हाय गेला. पाया पडून सांगतो, जीवन क्षणिक आहे. हसत हसत जगा, गॅरंटी नाही. आणि तो अनुभव आपण 3 महिन्यापूर्वी घेतला. कीर्तनाला बोलत जा, गॅरंटी नाही. आणि जगूनही काय करणार तुम्ही? थोडं मागं नेतून परत पुढे आणतो. माणसासाठी गाथा का केला, हा प्रश्न चालू होता आपला. व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट? त्याला काय कारण आहे? त्याचं उत्तर आहे, जी व्यक्ती देवाने खाली ज्यासाठी पाठवली त्यानं ते काम केलं पाहिजे. पखवाद्यानं पखवाद वाजवलं तर उपकार नाही, गायकानं गायन केलं तर काय उपकार आहे का? काम आहे तुमचं, काम आहे. तुम्हाला देवाने त्यासाठी पाठवलंय. परत ऐका, तुकोबारायला लोक ज्ञानी करण्यासाठी पाठवलं, तर ज्ञानोबारायला ज्ञान्यांना मोक्ष मिळवण्यासाठी पाठवलं. परत नीट ऐका, तुकोबारायला खाली पाठवलं का? अज्ञान माणसं ज्ञानी व्हावी. आणि ज्ञानोबारायला खाली पाठवलं, ज्ञान्यांचा जन्म मृत्यूचा फेरा चुकावा आणि त्यांना मोक्ष मिळावा. नामदेवरायला खाली पाठवलं का? का
तर जगाला भक्तीचं वेड लागावं. आणि नाथबाबाला खाली पाठवलं का, तर नाथबाबाला खाली का पाठवलं, भक्ती करून जग सुखी व्हावं. आणि महाराष्ट्रातल्या माणसाला छाती काढून जगता यावं म्हणून छत्रपतीला खाली पाठवलं. छत्रपतींना खाली पाठवण्याचं कारण काय, कुणाच्या खांद्यावर हात न ठेवता स्वतःच राज्य स्वतःच आपण करणारी पहिली विभूती छत्रपती. का पाठवलंय खाली तुम्हाला, शेतकऱ्याला काय, शेती करायला पाठवलंय, व्यापाराला व्यापार, पैलवानानं व्यायाम केला पाहिजे, पखवाद्यानं पखवाद वाजवला पाहिजे, गायकानं गायन केलं पाहिजे, कीर्तनकारानं अभ्यास केला पाहिजे, केला पाहिजे. केला अभ्यास करीत नाही फेटा बांधायचा नाही. तुम्हाला पाठवलंय पैलवानानं व्यायाम केला पाहिजे, उपकार करीत नाही. हा विद्यार्थ्यानं अभ्यास केला पाहिजे. 4 वेळा MPSC नापास होते, मी म्हणतो 5 वेळा होते, चल काय फरक पडला, नापास झाल्यानं काय फरक पडला नाही, पण पास झाल्यावर लाल दिवस आहे. मग लाल दिव्याची नोकरी लागत असेल तर थोडा त्रास काढायला काय हरकत आहे, काय हरकत का. जर तुम्हाला फायदाच होत असेल तर एक वाक्य सांगा, जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला कामा येतात. घाव सण करायला काय हरकत आहे, जर चांगलं होतच असेल, छाती योग्य आहे, उंची योग्य आहे, तब्येत योग्य आहे, पोलीस भरतीत जर सिलेक्शन होत असेल तर रोज 5 किलोमीटर पळायला हरकत का. तुमचा प्रॉफिटच जर होत असेल. आणि जीवनामध्ये हेच, नोकऱ्या करण्यात काय, रिटायर झाले काही परमनंट झाले नाही, पोरं लग्नाला आलेत बापाला पगार नाहीत, असे कितीतरी बाप आहेत. माझ्या पुढे बसली ठाकता, मी नाव सगळं सांगतो काय. 40% विना अनुदानीचे शिक्षक फुल पेमेंटच्या आत रिटायर आहेत. 5 वर्षापूर्वी 20 मिळाले, गेल्या वर्षी 20 मिळाले, किती झाले 40. आता राहिले किती 60. काही झालं तर 10 वर्ष मिळत नाही, आणि ते आता 42चे. म्हशी बाजारले असते तर 150 रुपये रोख मिळाले. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्यात बुट चाटून जागायचं नाही, बुट पॉलिश करून जगायचं. तुम्ही बधीर होईल आणि तुम्हाला काय, तुम्ही आता माझ्या पुढे बसले का, खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का, अरे धंदा आहे त्याचा. कलियुगात खरं बोलायचं नाही कुणी. एखादा जर म्हणलं ना बैल गाभण आहे तर आपण म्हणायचं त्याच्याच दुधाचाच आहे. बैल गाभण नाही, बैल जणला रात्री. ऐका कलीचे महिमान असं जाती चले चला. कलीचे महिमान रात्री चले चला. बाबाची अनुमान कधी हेरण जाते, कधी हेरण जाते. ऐका कलीचे महिमान असं जाती चले चला. ऐका कलीचे महिमान असं जाती चले चला. असं मोकळा झाला. 1.5 वर्ष प्रॅक्टिसच कुठं राहिली. 80% भजने हरिपाठ इसरले, 40% कीर्तनकारच हरिपाठ इसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून काय करायचं. 40% माळकऱ्यांनी माळा काढल्या, कोणीतरी झक मारली, अंडे खाल्ल्यावर कोरोना होत नाही. वांगे दिले सोडून हा ना अंडे, कुठली मंडी अंड्यावर. वांग 20 रुपये किलो, तर अंड 13 रुपयाला येत. बरं ते माल काढीत नव्हतं,
ही खुडीची. काढा काढा, तुम्ही गेले आम्हाला कोणी काढा 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 काढा, तुमचाच आधार आहे आम्हाला. काढा काढा, इस्टेटीला का आग लावी त्या का काढा काढा. तुम्हाला माहित नाही का बेसुनाला तिसरा महिना आहे, तुम्हाला नातू पाहायचा नाही का काढा काढा. काढली, टीव्हीला पट्टी आली, मालकऱ्यांना 5,000 मिळणारे, घातली. काढली बिल, घातली. पण तिसरी लाट ही फक्त माळा काढणाऱ्यांसाठीच असते. ह्याला काढायची माळ, कोणी नवीन आणायचं काहीतरी. अंडे खाणे कोरोना होत नाही. कोरोनाला एकच औषध, मन खंबीर ठेवा, बस. दुसरं औषध नाही. गोळ्या घेऊ नका आणि काहीच घेऊ नका. माइंड इज द बेस्ट ब्रेक ऑफ ए मॅन बॉडी. आणि एवढी माणसं स्टेजवरची खाली बसलेली मला उत्तर द्या. उभा महाराष्ट्र मास्क वापरितो, उभा महाराष्ट्र सॅनिटायझर वापरितो, उभा महाराष्ट्र साबण वेगळे वापरितो. रस्त्याच्या कडेचा भिकारी एखादा पॉझिटिव्ह निघलेला मला दाखवा. का एकटा राहू नाही तर अंगणवाडीत राहू, पण का? त्याचं उत्तर आहे, त्याचं मन खंबीर आहे. त्याला काय दुष्काळ पडला आणि लॉकडाऊन नाही झालं, त्याला काय गेलं, झोपला. टेन्शन फ्री. हे मासे धरणारी माणसं अख्या रात धरणार ती का होईल. 15 दिवस झाले अख्खा संसार बैलगाडीत घातलाय आणि ऊस तोडायला गेले. ए रायला कुपी आहे, कुपी आहे. लाईट नाही, पाणी स्वच्छ नाही. पाणी स्वच्छ नाही. 12 कोणाचं चालू असलं तर आंघोळ आहे. साबणाची गाठ नाही. 8 महिन्यात निगेटिव्ह आहे. ऊस तोडून इथं प्रत्येक अवयवाला सेपरेट साबण आहे. जेवढे अवयव तेवढे साबण आहे. हा साबण इकडं लावायचा नाही, हा इकडं लावायचा नाही, हा इकडं लावायचा नाही, हा इकडं लावायचा नाही. आणि एवढे साबण लावून माणसं पॉझिटिव्ह आहेत. याचं कारण मन खंबीर नाही. अरे काय व्हायचं ते होईल, भगवंत मला सांभाळणार आहे. निगेटिव्ह विचार करायची काय गरज. कोणी नवीन काढायचं. सुरुवात आधी कोरोनाची, काढा प्या, काढा काढा. कोणी डोकं वापरलं, काढा प्याल्यावर कोरोना होत नाही. कुठले काढ्या. तो काढा इतका खतरनाक आला महाराज. इकडं प्याला इकडं आग, इकडं प्याला इकडं आग. इकडं प्याला, हा नको नको. म्हणजे कोरोना राहिला बाजूला, मुळ्यातच उठलं. काय करा. अरे जगातल्या सगळ्या रोगाला एकच औषध, मन भजनात गुंतवा, मन खंबीर करा. कशाला अटॅक, कशाला. आणि कोरोना झालेल्या माणसाला आधार दिला पाहिजे. आपण आधार नाही दिला महाराज. एक वाक्य सांगा तुम्हाला, यम त्रास देणार नाही एवढा त्रास कोरोना झालेल्या घरच्यांनी दिलाय. आणि ती माणसं कोरोनानं नाही गेली, मानसिक टेन्शन न गेली ती. काय आज्ञा, काय आज्ञा. सगळे सुशिक्षित लोक आहेत. कळलं ना आपल्याला. जरा विचार करा. सगळे डॉक्टर बिक्टर इंजिनियर शिक्षक पुढारी बिडारी लोक ऐका. कोरोनाच्या संपर्कात गेल्यानं कोरोना होत नाही हे कुणीतरी कुणाला तरी सांगायला लागत होतं. कारण प्रत्येकाचा ह्युमिनिटी पॉवर वेगळा आहे. ॲबिलिटी ऑफ ए थिंकिंग पॉवर इट डिफरन्स एव्हरी मॅन. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरंट. बॉडी इज सेम बट ह्युमिनिटी इज डिफरंट. प्रत्येकाचा ह्युमिनिटी पॉवर काय. त्या माणसाला वागणूक दिली, तो बसला तिथं बसायचं नाही. काय याला अर्थ आहे का. कशाला झक माराय नोकऱ्या करायच्या, शर्टिंग करू करू नोकऱ्या करायच्या ना. आखलीच्या 5 पट पगार घ्यायचा. घेताना तरी लाज वाटली पाहिजे ना आपल्याला, का आपण पगार का असा घेतोय. हे लोकांना समजून सांगण्याची गरज होती. काय त्यानं हात लावला, हात नाही लावायचा. तिथं हात नाही लावायचा. तो तिथं बसला, बसायचं नाही. त्याच्या गाद्या पेटवल्या लोकांनी. तो गादीवर झोपला. तो पेटवल्यात का नाही. त्याला कोंडून घ्यायचे, खिडकीतून चपात्या द्यायच्या.
राम वनवासाला गेला 14 वर्ष, तर सीता घेऊन गेलता. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून पाहिलं नाही, भामटीनं डोकून. उरकी खिडकीतून पाहती, झोपलाय का, झोपलाय. झोपू दे, झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय, झोपू दे. हा विनोद नाहीये महाराज. आपलं कीर्तन कीर्तन नाहीये, एनर्जी आहे. हे कीर्तन नाहीये. बसणाराचा एनर्जी, तुमच्यात एनर्जी आली. 6 महिन्याचं दुखणं गेलं 10 मिनिटात. अजून 1 तासात तुम्ही पुरे फ्रेश व्हा. माणसाला एनर्जीची गरज आहे. कुणी आधारच दिला नाही. हॉस्पिटल मधले कार्ट्याने गोळ्या फेकून दिल्या. घे गोळी फेकले तो म्हणला इतका पापी आहे मी मेलो. बरं भेटायला जाणारी माणसं इतके नालायक, त्यांनी आधार द्यावा का नाही. पेशंट आहे, तो खाटावर पडलाय, नळी लावली ऑक्सिजनची. हा नालायक. मग एखाद्याने म्हणायचं काय होतंय, कस काय, स्कोर काय. म्हणजे तो क्रिकेट खेळत होता, त्याच्या मागून पडून नळी घातली, ती आऊट झालंय. आणि हा काय विचारितोय, स्कोर काय. बरं ते शेजारी जे बसले त्याला झक मारायची. कमी आहे बा 17, आणि तू काचातून पाहतो याच्याकडे 17 काय स्कोर. मग यानं म्हणायचं जास्त नाही. हा नालायक काय म्हणलं माहिती, इतका अवघड आहे. 17 म्हणले हो, अवघड आहे. आमच्या पाहुण्याचा 9च होता. तरी पाहुणा तोवर हा गेलाय मी. अरे माणसांना आधार द्या, आधाराची गरज आहे. दुःख भोगलंय बसणारांनी. 2च मिनिटात मुद्दा मांडीतून पुढे जातो. 50 वर्षात लोकांनी एवढं दुःख पाहिलं नव्हतं. एवढं दुःख 3 महिन्यात पाहिलंय. स्टेजवर बसलेली सगळी माणसं माझ्या सगळं, प्रत्येकानं एक माणूस गमावलाय. कुणाची तरी आई गेली, कुणाची तरी बाप गेलाय, कुणाचा तरी भाऊ गेलाय. पण टाळकरी भजने महाराज मंडळी ध्यानात ठेवा. जाऊ द्या, प्रत्येक माणूस जाणार असेल, पण तो कसा गेलाय. अंत्यविधीला माणसं नाही, जाळायला माणसं नाही, स्वतःचा मुलगा पाणी पाजायला नाही. महाराज कुलप उघडायला माणसं राहिली नाही. काही घरांमध्ये कुलप उघडायला आई बाप राहिलेत, मुलगा गेलाय. गेला मुलगा. ज्या झाडाच्या सावलीला आयुष्य काढायचं होतं ते झाडाच मुळासकट उपासलाय. बायको पाणी पाजाय, बायको अंत्यविधीला नाही, मुलगा पाणी पाजायला नाही, भाऊबंद जाळायला नाहीत. अरे पिंड दान नाही. एका माणसानं 50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिले नाही. मग एवढं भयानक चित्र देवाने शिकवलं तरी लोक विचार करीत नाही. काय बसणाऱ्या माणसांनी बदल केला वागण्यात, मला सांगा. काय बदल केला. देवाने तुम्हाला जर चांगला झटका दिलाय तर आपण आपल्या वागण्यात बदल करावं. हे तर निश्चित आहे ना. मग तुम्ही मी काय बदल केला. आई गेली, वडील गेले, भाऊ गेले. अरे 1.5 महिन्यामध्ये सरकारनं थोडे लोक मोकळे सोडले. कोरोना नावाची वस्तू सुद्धा लोक विसरून गेले. ज्यांच्या घरातला माणूस गेलाय तेच विसरले. जगाचं काय घेऊन बसले. किती माणसं बघ. याला एकच कारण आहे महाराज, धुंद झाली माणसं. पैसा कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, ऐश्वर्य कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. विसरली लोक. अरे जिचा नवरा गेला ती विसरली. ज्ञानात नाही तिच्या. गेला बाप्याचा बाप. 13 दिवसाच्या आत 2 गुजीरवाणी मुलं घेऊन सुनबाई बापाच्या घरी निघून गेले. असे किस्से आहेत. काय माणसांमध्ये बदल झालाय. काय सांगा मला. काय बदल होणं काळाची. काय बदल. कशाला भांडणं असावं, कशाला बांधावरून भांडण असावं, कशाला जमिनीवरून भांडण असावं, कशाला ग्रामपंचायतीच्या फारतीवरून भांडण असावं. अरे का असावं भांडण. का असावं. का असावं.
कपाट भर नोटा ज्यांच्या घरात होत्या त्यांच्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाहीत. का भांडण असावं? का असावं भांडण? जमीन जाग्यावर राहणार आहे. बैलगाडी भावाची वावरातून गेली, काय एवढं विशेष झालं? त्याला बैल खाली घालतो. मोटरसायकलवर चालला, ट्रॅक्टरने हॉर्न वाजवला, त्याला गच्ची धरून आणतो. एखाद्याने लाईट दिली त्याला अरे इतके किरकोळ मारामारी का असावा? जर जीवन क्षणिक आहे. शिकलोय का नाही आपण? शिकलो. एकटा जळत होता रे, एकटा जळत होता, तर जाळणाऱ्याने 1500 रुपये घेतले. पण 500 एकर जमिनीचा मालक त्याला एकुलता एक पोरगा पेटवायला नव्हता. काय बदल केला आपण? उलट कोरोना झाल्यापासून लोक जास्त दारू प्यायला लागले. ज्या गावाला 6 ड्रम लागत होते त्याला 18 ड्रम लागतात आता. सॅनिटायझर वाणी लोक दारू प्यायला लागली. कुठेही आपण, हा विनोद नाही. जग बदललं नाही तरी चालेल, पण माणूस बदलणं गरजेचं आहे. बदलून घ्या, भांडणं कमी करा. मारामारी करायला काय लागतं? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंदुरीकरला भोकस, भुकशील लो. बॉक्सायला काय लागत? पण तू 3 लाख खर्चितो कवा? तू तर जेलमध्ये राहणार आहे, मग 3 लाख काय 10 वेळा वापरतो का? अक्कल असू दे ना. हा विनोद आहे. पाया पडतो तुमच्या. व्यक्ती गेली तरी चालेल, धर्म टिकला पाहिजे. काय धर्म कळाला आपल्या लोकांना? काय धर्म कळाला? बसलेली माणसं जरा डोक्याला ताण द्या. आई गेली, आईचा एकुलता एक मुलगा गेलाय, बापाचा एकुलता एक मुलगा गेलाय. त्या आई बापाला आधार देणं सुनाचं काम आहे. पण 13वा होण्याच्या आज सुनबाई पोरग घेऊन गेली बापाच्या घरी.